स्वागत आहे आपले माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवर ज्याचे नाव आहे UGC नेट सेट प्रो मराठी. चला मित्रो, सुरू करूया आपला लाडक्या प्रश्नोत्तर सिरीजचा भाग 7वा. मित्रो, आपल्या सर्वांच्या लाडक्या प्रश्नोत्तर सिरीजचा हा भाग 7वा आहे. इथून पुढे अजून 3 पार्ट येणार आहेत. 10वा पार्ट आपल्या या सिरीजचा शेवटचा पार्ट राहणार आहे. त्याच्यामध्ये आपले टोटल PYQ हे सगळे या 10 पार्टमध्ये कव्हर होणार आहेत. तर मित्रो, नक्की हे पार्ट जे आहेत हे वारंवार बघायचे आहेत आपले एक्झाम येईपर्यंत, जेणेकरून हे क्वेश्चन आपले सगळे पाठ होऊन जातील. जर हे प्रश्न रिपीट झाले आपल्या 2024च्या एक्झाममध्ये तर तुम्हाला एकदम इझिली त्या प्रश्नाचं उत्तर देता येईल. त्यामुळे हे व्हिडिओ एक वेळा बघून म्हणजे एक वेळा बघून बंद नाही करून टाकायचे आहेत. तर हे वारंवार 10 पार्ट बघायचे आहेत. याच्यात तुमचे आतापर्यंत सेट विभागाने घेतलेले सगळे PYQ कव्हर होणार आहेत. टोटल 10च आपले भाग आहेत, त्यात आपले सगळे PYQ कव्हर होणार आहेत. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही आहे. हे व्हिडिओ वारंवार बघायचे आहेत. त्याच्यात तुम्हाला 2024चा सेट एक्झाम काढण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. ठीक आहे मित्र, तर सुरू करूया आपला हा आजचा व्हिडिओ. तर बघा मित्र, हा आहे आपला प्रश्न क्रमांक 1. यामध्ये बघा काय विचारलेलं आहे. यात विचारलेलं आहे आपल्याला, मुख्य कार्य या निकषाच्या आधारे खालीपैकी गटात न बसणारा घटक कोणता ओळखा. बघा इथे 4 ऑप्शन दिले आहेत. विंडोज, लिनक्स, युनिक्स. हे काय आहेत? हे सगळे ऑपरेटिंग सिस्टीम आहेत. या खालचे 3 जे आहेत हे ऑपरेटिंग सिस्टीम आहेत. म्हणजे हे काय आहेत? या मुख्य कार्य करतात. म्हणजे पूर्ण आपले जे कॉम्प्युटर आहे या 3 सिस्टीम त्या वर्षावर चालते. म्हणजे प्रत्येकाची वेगळी असते. कोणाची विंडोज, कोणाची लिनक्स, कोणाची युनिक्स. या तिन्ही पण जे आहेत ह्या सगळ्या आपल्या ऑपरेटिंग सिस्टीम आहेत. आणि MS ऑफिस हे आहे फक्त ॲप्लिकेशन. त्याच्यामुळे याच्यातला ऑडमॅन कोणता आहे? ऑडमॅन आउट असं विचारलेलं आहे ना, कुठला न बसणारा घटक विचारला ऑडमॅन आउट, तर तो ऑडमॅन आउट आहे MS ऑफिस. ठीक आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक A बरोबर आहे. ठीक आहे मित्रांनो, बघूया पुढील प्रश्न. हा आहे आपला पुढील प्रश्न. संगणकीय फाईलच्या संदर्भात PDFचा फुल फॉर्म काय आहे इथे विचारलेला आहे. तर तो ऑप्शन क्रमांक D हा बरोबर आहे. फक्त याच्या शेवटी कसं आहे, पोर्टेबल डॉक्युमेंट फाईल नाही आहे, तर डॉक्युमेंट फॉर्मॅट आहे. पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट असं आहे. इथे चुकलेलं आहे, फाईल नाही इथे फॉर्मॅट आहे. ठीक आहे मित्रांनो, पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट हे योग्य उत्तर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक D हा बरोबर आहे. ठीक आहे मित्रांनो, PDFचा फुल फॉर्म काय आहे? पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. बघूया पुढील प्रश्न. खाली कोणती सेवा हे क्लाउड कॉम्प्युटर तंत्रज्ञानाशी आधारित आहे? तर ती आहे जीमेल स्टोरेज. म्हणजे कसं आहे, एखाद्या ठिकाणी आपण थोडासा डाटासाठी म्हणजे आपण समजा जीमेलचं स्टोरेज विकत घेतो आणि आपल्या मोबाईलचा डाटा जो आहे हा त्या क्लाउडवरती त्यांच्या वेबसाईटवरती आपण अपलोड करतो. त्याला काय म्हणतात? क्लाउड कॉम्प्युटरिंग. ठीक आहे मित्र, बघूया पुढील प्रश्न. मित्र, हा बघा आपला पुढील प्रश्न आहे. काय विचारलेला आहे? वेब.2 2.0 हे कशा संदर्भात आहे? याच्यातलं कुठलं जे आपलं विधान आहे ते खरं आहे? तर याच्यातलं विधान क्रमांक B हे खरं आहे. या सुविधांवरील आशय मुख्यतः वापरकर्त्याच्या तयार केलेला असतो. म्हणजे हे जे वेब.2 आहे, वेब.2, वेब.3 म्हणजे वेब.1, वेब.2 आणि वेब.3 हे आतापर्यंत 3 आलेले आहेत. आता वेब.4 येत आहे. तर हे जे सगळे म्हणजे व्हर्जन्स आहेत वेबचे, ह्याच्यातलं वेब.2.0 जो आहे हे या सुविधांवरील आशय मुख्यत्वे वापरकर्त्याचे तयार केलेला असतो. हे आपलं वेब.2चं विशेषता आहे. ठीक आहे मित्र, तर याचं विधान क्रमांक B हे बरोबर आहे. ठीक आहे मित्र, बघूया पुढील प्रश्न. बघा इथं काय विचारलेलं आहे. खालीलपैकी योग्य जोडी कोणती ओळखा? तर ती योग्य जोडी बघा कसं आहे. एक्सेल वर्ड थोडी आहे, एक्सेल प्रोसेसिंग युनिट आहे. त्यात AVI ही जी फाईल आहे ही व्हिडिओ म्हणजे फाईल आहे व्हिडिओची. HDD ही क्लाउड नाही आहे, हे हार्ड डिस्कचा एक प्रकार आहे. त्यातला योग्य ऑप्शन कोणता? हे आहे उबाटू. म्हणजे हे काय आहे? उबाटू ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे मित्र. त्याचं योग्य उत्तर कोणता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर ठीक आहे मित्र, आपल्याला हा लक्षात आला असेल. बघूया पुढील प्रश्न. बघा हा आपला पुढील प्रश्न आहे. औष्णिक प्रकल्पात तयार झालेल्या कोळशाच्या राख काही प्रमाणात कोणत्या कारणास्तव वापरली जाते? तर ती वापरली जाते आपली वीट भट्ट्यामध्ये आणि रस्ते निर्माण करण्यासाठी. म्हणजे B आणि C हे दोन्ही ऑप्शन बरोबर आहेत. म्हणजे वीट भट्ट्या तयार करताना तुम्ही जर बघितलं असेल तर वीट भट्ट्याचे जे कारखाने असतात ते या औष्णिक कारखान्याच्या जवळपास असतात. कारण की त्यांना जी फ्लाय ॲश आहे ती फ्लाय ॲशचा मोठ्या प्रमाणात वापर करून वीट मजबूत होते. जर फ्लाय ॲश आपण विटीच्या ह्याच्यात टाकली तर ती वीट जी आहे ती अतिशय मजबूत होते. त्याच्यामुळे वीट तयार करण्यासाठी हे औष्णिक प्रकारची राख खूप महत्त्वाची येते, त्याला फ्लाय ॲश म्हणतात. आणि रस्ते निर्माण करताना पण रस्ता पण मजबूत राहण्यासाठी या फ्लाय ॲशचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्याच्यामुळे बघा ही जी फ्लाय ॲश बनते ही दोन्ही गोष्टीसाठी कामात येते. ती वीट तयार करण्यासाठी, रस्ते तयार करण्यासाठी दोघांचे पण कामात येते. ठीक आहे मित्र, बघूया पुढील प्रश्न. जागतिक पर्यावरण दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तो केला जातो 5 जूनला. आता यात समजून सांगायसारखं काहीच नाही आहे, सरळ पाठ करायचा आहे. क्योटो प्रोटोकॉलची ते तारीख आहे, त्या दिवशी पहिल्यांदा तो क्योटो प्रोटोकॉल हे झाला होता. त्याच्यामुळे त्या दिवशी जागतिक पर्यावरण दिवस म्हणून त्यांना साजरा केला जातो. तर त्याची तारीख आहे 5 जून. ठीक आहे मित्र, हे पाठ करायचं आहे.
हा व्हिडिओ जर तुम्ही वारंवार बघितला तर तुमचं ती गोष्ट पाठच होऊन जाईल. त्याच्यामुळे तुम्हाला मी वारंवार म्हणता की हे व्हिडिओ वारंवार बघा. हे वारंवार बघितले व्हिडिओ तुम्ही तर कसं होईल, तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या पाठ होतील. ठीक आहे मित्र, बघूया पुढील प्रश्न. खालील कोणत्या कायद्यान्वये नागरिकांना पर्यावरण प्रमाण उल्लंघनाविषयी खटला दाखल करण्याचा अधिकार मिळाला? बघा, पहिले जर कुठला प्रदूषणाचा बद्दल समजा एखादी कंपनी खूप मोठं प्रदूषण करत असेल, तुमच्या समजा एखादी कंपनी असेल MIDCमध्ये, आणि त्यातून खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असेल, पण पहिल्याच्या काळात कसं होतं, तुम्हाला त्याच्या विरोधात कुठं कंप्लेंट करण्यासाठी काही कानूनच नव्हता. तर कोणता कानून तो बनवण्यात आला की ज्या कानूनाच्या अंतर्गत आपल्याला आता अधिकार मिळाला की आपण त्याच्या विरुद्ध एक आपल्याला म्हणजे पर्यावरणासाठी त्यांच्या विरुद्ध आपण एक कंप्लेंट करू शकतो. तर तो कायदा आहे आपला ऑप्शन क्रमांक ए, पर्यावरण संरक्षण कायदा. याच्या अन्वये आपण एखाद्या कंपनीवरती किंवा एखाद्या ठिकाणी जर प्रदूषण होत असेल, कोणी जर कुठलं कचरा जाळत असेल, काही करत असेल, त्याच्या विरुद्ध आपण या ठिकाणी या कायद्याच्या अंतर्गत कंप्लेंट करू शकतो. पहिले हे ऑप्शन आपल्यावर नव्हतं. ठीक आहे मित्र, बघूया पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणता वायू हा जागतिक तापमानाच्या वाढीसाठी कारणीभूत आहे? तर हे आपलं एकदम नॉर्मल उत्तर आहे, कार्बन डायऑक्साईड. आपण आतापर्यंत ऐकतच आलो की कार्बन डायऑक्साईडमुळे जागतिक टेम्परेचर वाढत आहे, म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग होत आहे. त्याचं मुख्य कारण काय आहे? कार्बन डायऑक्साईडची वाढ. ठीक आहे मित्र, बघूया पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणता अपारंपरिक ऊर्जा स्रोत नाही? हे सगळे पारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत, तिन्ही पण. कुठले? सौर, भरती, ओहोटी आणि भूउष्णे. हे सगळे पारंपरिक सोर्सेस आहेत. आणि हे जे कोळसा आहे हे पारंपरिक आहे आणि हे अपारंपरिक आहे. ठीक आहे मित्र, याचं योग्य उत्तर आहे कोळसा. मित्र, बघूया पुढील प्रश्न. हा प्रश्न अतिशय सोपी आहे. खालील कोणता प्राणी हा मांसभक्षक आहे? उच्च मांसभक्षक हा शब्द वापरला, उच्च. कारण की साप आणि वाघ हे दोन्ही पण मांसभक्षक आहेत, परंतु वाघ हा उच्च मांसभक्षक प्राणी आहे. त्याच्यामुळे याचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक डी. त्यामुळे बारीक वाचायचा प्रश्न, म्हणजे त्याच्याकडून तुमचं कन्फ्युजन होणार नाही. नाहीतर एखादा तुम्ही साप टिक करून द्याल, पण असं नाही आहे. याचं योग्य उत्तर उच्च विचारल्यामुळे उच्च हा वाघ आहे. कारण वाघ फक्त मांसच खातो आणि ते पण हाय म्हणजे मोठ्या प्रमाणात, जसं की म्हैस, त्यानंतर कुठलं अजून प्राणी, हरिण वगैरे ह्या गोष्टी तो मारून खातो. त्यामुळे तो उच्च मांसभक्षक प्राणी आहे. मित्र, बघूया पुढील प्रश्न. हा आपला प्रश्न बघा. भारतीय विद्यापीठातील विद्यावाचक साठी म्हणजे संशोधनासाठी म्हणजे PhD साठी कोणतं ई-भंडार आहे असं या प्रश्नात विचारलेलं आहे. तर ती ई-भंडार आहे शोधगंगा. शोधगंगा नावाची एक वेबसाईट आहे. तिथं सगळ्यातले नाही, पूर्ण भारतातले जेवढे पण PhD होतात त्या वेबसाईटवरती अपलोड करणं कंपल्सरी केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला भारतातली प्रत्येक व्यक्तीची PhD तुम्हाला तिथे वाचता येते आणि त्यातून तुम्हाला ते ज्ञान प्राप्त करता येते. तर जे रिसर्च करतात म्हणजे जे PhD करतात त्या लोकांसाठी शोधगंगा ही एक मोठं त्यांच्यासाठी एक साधन आहे त्यांच्या रिसर्चसाठी. ठीक आहे मित्र, बघूया पुढील प्रश्न. तर मित्र, बघूया पुढील प्रश्न बघा काय आहे. खालील कोणती संस्था आहे उच्च शिक्षणातील धोरणांची निश्चिती करते? म्हणजे जसं आता धोरण 2020-20 आलेलं आहे, नवीन शिक्षण धोरण. हे शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी करण्याच्या निश्चित करण्याचं म्हणजे अधिकार कोणाकडे आहे? तर ते अधिकार आहेत MHRDकडे. म्हणजे आता ज्याचं नाव शिक्षण मंत्रालय झालेलं आहे, त्याचं पहिले MHRD हे नाव होतं, आता त्याचं नाव बदलून शिक्षा मंत्रालय केलेलं आहे. हे शिक्षा मंत्रालय MHRD याच्याकडे याचे सर्व धोरण निश्चित करण्याचे अधिकार आहेत मित्र. ठीक आहे, हा आपल्या लक्षात आलंच असेल की MHRD आता त्याचं नाव शिक्षा मंत्रालय झालेलं आहे, त्यांच्याकडे याचे सगळे अधिकार आहेत. ठीक आहे, भारतीय उच्च शिक्षणाच्या मूल्यांकनाची अधिकृत जबाबदारी खालीलपैकी कोणाकडे आहे? उच्च शिक्षणात जे संस्था करतात म्हणजे उच्च शिक्षणचे तिथे दिले जाते त्यांची जबाबदारी आहे NAACकडे, की सगळे त्यांचे जे पूर्ण इन्स्टिट्यूशन आहेत त्या इन्स्टिट्यूशनची पूर्ण तपासणी करायचे अधिकार हे NAACकडे आहेत. ठीक आहे, याचं योग्य उत्तर आहे NAAC. तर मित्र, बघूया पुढील प्रश्न. बघा इथं काय विचारलेलं आहे. UGCच्या 10 बिंदू CBCS पद्धतीमध्ये श्रेणीमध्ये A+ म्हणजे काय? बघा, आपल्या प्रत्येकाच्या मार्कलिस्टच्या मागे जर आपण चेक केलं तर प्रत्येकाची एक श्रेणी दिली असेल की आपली श्रेणी कुठली आहे. खाली जर आपल्या कॉलममध्ये दिली असेल बारीकमध्ये A आहे, A+ आहे, आणि त्याच्या मागचं जर पेज पाहिलं तुम्ही, बॅकसाईड जर बघितली तर तिथं तुम्हाला त्या श्रेणीचं मूल्यांकन अशा शब्दात दिले असेल: उत्तम, चांगला, अतिशय चांगला, उत्कृष्ट. अशा पद्धतीने ते सगळ्याचं डिस्क्रिप्शन दिलं असेल चारही गोष्टीचं. त्यात A+चं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे उत्तम. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C म्हणजे उत्तम. या श्रेणी पद्धतीमध्ये A+ म्हणजे काय? तर उत्तम. त्याला उत्तम असं म्हणतात, त्याला आपण A+ म्हणतो. ठीक आहे मित्र. तर मित्र, बघूया पुढील प्रश्न. एकक की जे शिक्षण क्रमाचे मापक करते. बघा, जर आपण मापक म्हटलं तर म्हणजे एखादं समजा वजन मोजायचं असेल तर ते किलोमध्ये असते. तसं जर शिक्षणाचं आपल्याला माप करायचं असेल तर ते कुठल्या पद्धतीनं ते श्रेणीमध्ये असते मित्र. ते किलोमध्ये मोजता येते का? 1 किलो शिक्षण झालं? नाही, ते श्रेणीमध्ये मोजता येते. त्याच्यामुळे याचं मापक काय आहे म्हणजे एकक काय आहे? तर त्याचं एकक आहे श्रेणी. म्हणजे ऑप्शन क्रमांक B हे याच्यातलं बरोबर आहे. तर मित्र, बघूया पुढील प्रश्न. बघा इथं काय विचारलेलं आहे. भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ कोणते? तर ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ.
हे भारतातले पहिले मुक्त विद्यापीठ आहे. मित्र लक्षात असू द्या, भारतातले पहिले मुक्त विद्यापीठ हे डॉक्टर B.R. आंबेडकर मुक्त विद्यापीठ आहे. त्याचा ऑप्शन क्रमांक ए हा बरोबर आहे. मित्र बघूया पुढील प्रश्न. इथे आपले प्रश्न संपलेत मित्र. हा आपला शेवटचा प्रश्न होता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका आणि वारंवार हा व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला 2024ची सेट एक्झाम काढण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. मित्र भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.